ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन. आणि आजच्या 19व्या दिवसाच्या प्रवचन सेवेसाठी उपस्थित श्रोत्यांच्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला सुरुवात करूया. पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आपल्या विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक मंडळानं हा जो उपक्रम सुरू केला तो खरं तर अभिनंदनास पात्र आहे. त्याबद्दल मंडळाचं अभिनंदन. आणि या उपक्रमात मला एक सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. नुसदयाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायातली 50 क्रमांकाची ओवी आहे. नुसदयाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. प्रबुद्धा अर्जुना केवळ सामान्य श्रद्धेच्या बळावर मला हे परमपद प्राप्त होईल असं जर तुला वाटत असेल तर ती एवढी सोपी गोष्ट नाही. आता 2 शब्द वापरलाय, श्रद्धा असाही शब्द वापरलाय आणि केवळ सामान्य श्रद्धेच्या बळावर मला ते परमपद प्राप्त होईल असं जर तुला वाटत असेल तर ते एवढं सोपं नाही. मग काय म्हणजे काय अवघड त्यातलं काय आहे किंवा काय नेमकं करायला पाहिजे ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्या 17व्या अध्यायाचं नावच आहे श्रद्धात्रय विभाग योग. आता त्याच्यात एक शब्द आला, नुसदयाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. शब्द आलाय परमपद. परमपद शब्दाचा एक अर्थ आहे मोक्ष. मोक्ष शब्दाचा अर्थ आहे आनंद. मोक्ष म्हणजे आनंद ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे. आणि मोक्ष म्हणजे जन्ममरण परंपरा दूर होणं ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे. नकारात्मक का तर तुमचं माझं जन्माला येण्याचं काम आता झालंय. आता काही जन्म नको म्हणता येत नाही. मग जन्माला आलेलो आहोत तर एक जन्माला आलो, जन्माचं स्वागत केलं. या देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचा सोहळा ना म्हणू नये धनंजया जियापरी. जन्माला येण्याचा सोहळा साजरा केला. मग कुठला सोहळा साजरा करावा लागेल? जन्माला येण्याचा सोहळा साजरा केला तर मरण्याचा सोहळा सुद्धा काय करावा लागेल? साजरा करावा लागेल. त्यामुळे ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आणि ते अनेक वेगवेगळ्या आरतींमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं. आरती दत्तात्रेयांच्या दत्त येऊनिया उभा टाकला, काय पुढे म्हटलंय? दत्त येऊनी उभा टाकला, काय म्हटलंय पुढे? प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. दुर्गे दुर्गड भारी तुझविन संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी. म्हणजे जन्म मरणाची परंपरा दूर कर ही एक मोक्षाची व्याख्या आहे, पण ती नकारात्मक आहे. आणि असं मी म्हटलं की मोक्ष म्हणजे आनंद ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. बरोबर. तुकाराम महाराज म्हणाले आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. नाथ महाराज म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. याचा अर्थ सगळे संत आनंदाची भाषा बोलतात. म्हणून मोक्ष म्हणजे आनंद ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे. आणखी बऱ्याचशा व्याख्या आहेत. निर्वासन होणे म्हणजे मोक्ष. गुणातीत होणं म्हणजे काय? मोक्ष. अशा निर्भय होणं म्हणजे मोक्ष. अशा मोक्षाच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला दिसतात. आणि इथं आता त्या मोक्षाच्या संदर्भात शब्द वापरलाय परमपद. तुकोबा म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपण या आयुष्याचा उपयोग करून घ्यावा, या जीवनाचा उपयोग करावा आणि काय करावं? सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यावी. आता असं जे परमपद आहे किंवा असा जो मोक्ष आहे हा मोक्ष कशाने प्राप्त होतो तर मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो. शास्त्राचंच वचन आहे, मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो. मग हे ज्ञान कशाने मिळतं तर भगवद्गीता सांगते श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान कशाने मिळतं? श्रद्धेने मिळतं. समजा श्रद्धा नसेल तर काय होतं? भगवद्गीता सांगते संशय आत्मा विनश्यती. ज्यांच्याजवळ श्रद्धा नसते, ज्याच्या अंतःकरणात संशय भरलेला असतो, ज्याच्या अंतःकरणात संशय भरलाय किंवा शंका आहे त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? कशाची गरज आहे? श्रद्धेची गरज आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. मग ही श्रद्धा कशी असावी? श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा शब्दाचा एक सोपा अर्थ आहे विश्वास. श्रद्धा शब्दाची एक शास्त्रीय व्याख्या अशी आहे वेदवाक्य आणि गुरुवाक्य यांच्यावर असलेल्या आत्यंतिक विश्वासाला काय म्हणायचं? श्रद्धा.
वेदवाक्य आणि गुरुवाक्य यांच्यावर असलेल्या आत्यंतिक विश्वासाला काय म्हणतात? श्रद्धा. पण ही श्रद्धा कशी पाहिजे? तर श्रद्धा परिपूर्ण पाहिजे. परिपूर्ण श्रद्धा म्हणजे काय? समुद्राचा एक दृष्टांत दिला जातो. समुद्र परिपूर्ण असतो. समुद्र परिपूर्ण आहे म्हणजे काय? समजा आमच्याकडे भरपूर पाऊस पडला, आमच्या नद्यांना प्रचंड महापूर आला आणि महापूर आलेल्या सगळ्या नद्यांनी आपलं पाणी समुद्राला नेऊन पोचवलं, तरी असं झालं तरी समुद्राला महापूर येत नाही आणि आमच्याकडं पाण्याचा थेंबभर पाणी पडलं नाही किंवा पाऊस आला नाही, नद्या कोरड्या पडल्या, आमच्याकडच्या नद्यांनी थेंबभर पाणी तिकडं समुद्राला पोहोचवलं नाही म्हणून समुद्र आटत नाही. याला म्हणायचं समुद्राची परिपूर्णता. भरपूर पाऊस पडला तरी आणि पाऊस अजिबात पडला नाही तरी समुद्रामध्ये काहीही कमी जास्तपणा होत नाही. याला काय म्हणायचं? समुद्राची परिपूर्णता. मग श्रद्धा कशी पाहिजे? समुद्र जसा परिपूर्ण असतो तशी आपली श्रद्धा सुद्धा परिपूर्ण पाहिजे. आता या परिपूर्ण श्रद्धेच्या बाबतीत जोग महाराजांनी एक दृष्टांत सांगितलाय. जोग महाराजांच्या अमृतानुभवाच्या प्रस्तावनेत हा दृष्टांत आलाय, जाणकारांच्यासाठी सांगितलं, म्हणजे पाहू शकता. दृष्टांत असा आहे, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडली. एक राजा होता. राजानं आपल्या प्रजेतल्या लोकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून एक तलाव काढला, पण तलाव काढला तरी सुद्धा त्याला काही पाणी लागलं नाही. मग तो पाणी लागलं नाही असा बराच कालावधी गेला. पण बराच कालावधी गेल्यानंतर त्यात प्रधान आणि राजा या चिंतेत असतानाच शिकारीसाठी गेले आणि शिकारीहून परत येत असताना गावाच्या जवळपास आल्यावर राजाला थोडासा थकवा आला म्हणून ते एका झाडाखाली बसला. त्या थंड वातावरणामुळे त्याला थोडीशी झोप पण आली आणि तो खाली आडवा झाला. त्याचा प्रधान मात्र जागा होता. ज्या झाडाखाली राजा झोपला होता त्या झाडावर एक पक्ष्यांचं जोडपं होतं आणि त्या पक्ष्यांचं जोडप्याची बोलणं काहीतरी चाललं होतं आणि हे पक्ष्यांचं बोलणं प्रधानाला कळत होतं. गोष्ट आहे हा, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडली. त्या पक्ष्यांचं बोलणं प्रधानाला कळत होतं. आता पक्ष्यांच्या नरमादीचा जो संवाद चालला होता तो संवाद असा होता की राजानं प्रजेतल्या लोकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून तलाव काढलाय खरा, पण त्याला पाणी लागलेलं नाही. मग काय करता येईल? जर राजाच्या शरीरातलं राजाचा गळा कापून त्याचं 4 थेंब रक्त जर त्या तलावात शिंपडलं तर काय होईल? तलावाला पाणी लागेल. आणि त्या तलावाच्या उत्तर दिशेला एक वनस्पती आहे. त्या वनस्पतीच्या पानांचा रस जर त्या जखमेला लावला तर ती जखम सुद्धा काय होईल? बरी होईल. आता हे कळलं कोणाला? प्रधानाला कळलं. मग प्रधानानं तलवार घेतली. राजा जिथं झोपला होता त्याच्यावर दोन्हीकडे पाय ठेवून तो आडवा झाला आणि त्यानं तलवारीनं राजाचा गळा कापण्यासाठी तलवार गळ्यावर ठेवली. तलवारीचा स्पर्श झाल्याबरोबर राजानं डोळे उघडले आणि पुन्हा मिटले. डोळे उघडले, वर तलवार घेऊन प्रधान आपल्यावर तलवार चालवायला लागला हे बघितलं आणि राजानं डोळे मिटून घेतले. प्रधानानं काय केलं? ती तलवार हे केलं म्हणजे कापलं. कापल्यानंतर त्यानं थेंबर त्यातलं रक्त होतं ते शिंपडलं आणि त्याला त्या पक्षाने जे सांगितलं होतं ती जी वनस्पती होती ती वनस्पती त्या ठिकाणी लावली आणि जखम बरी झाली. आता दोघंजण मिळून आल्यानंतर प्रधानाच्या मनात बऱ्याच वेळ थोडेसे रुकरुक होती की मी राजाचा गळा कापताना त्यानं मला डोळे उघडून बघितलंय पण त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. असं का? असाच काही 2-4 महिन्याचा कालावधी गेला आणि मग त्यांनी काय केलं? प्रधानानंच राजाला विचारलं, मी तुमचा गळा कापत असताना तुम्ही डोळे उघडून माझ्याकडे बघितलं पण मला काहीच प्रतिकार केला नाही किंवा काहीच का बोलला नाही? तर ते म्हणाले, हे बघ, तू माझा प्रधान आहेस, अनेक अडीअडचणीच्या काळात तू मला सल्ले दिले आहेस आणि त्यामुळं या राज्यातल्या लोकांच्या हिताचंच तू काहीतरी काम करणार, हा माझा तुझ्यावरचा काय आहे? विश्वास आहे. तू जे काही करशील ते माझ्या कल्याणाचं करशील, माझ्या प्रजेच्या कल्याणाचं करशील असा माझा विश्वास असल्यामुळं तू काय करतो आहेस याच्याकडे मी न पाहता तू आहेस ना, त्यावर तुझ्यावर मी विश्वास ठेवला आणि डोळे मिटून झोपून राहिलो. आता हे काय कळलं? हे काय होतं? त्याच्यावरची असलेली श्रद्धा होती. आता हे प्रधान चुकीचं काम करत असताना सुद्धा राजाचा त्याच्यावर काय होता? विश्वास होता, राजाची श्रद्धा होती. गोष्ट संपली. आता मूळ गोष्ट इकडं सुरू झाली. आम्हाला सुद्धा संत सांगतात, तत्वज्ञान सांगतं, सत्यानं वागा, धर्मानं वागा, न्यायानं वागा, नीतीनं वागा. हे शास्त्रानं सांगितलं, संतांनी सांगितलं. पण संतांनी सांगितलेलं हे जर मी ऐकलं तर मी श्रीमंत होत नाही. काय वाक्य म्हटलं? कळलं?
धर्मानं वागा, न्यायानं वागा, नीतीनं वागा असं जर संतांनी मला सांगितलं, शास्त्रानं मला सांगितलं आणि त्याप्रमाणे मी वागलो तर मला 2 वेळेचं अन्न खायला मिळेल कसं बसं, पण मी श्रीमंत होणार नाही. मला पैसा मिळणार नाही, सत्ता मिळणार नाही, संपत्ती मिळणार नाही, प्रतिष्ठा मिळणार नाही, कीर्ती मिळणार नाही. पण याच्या उलट जो नियम आहे, अधर्मानं वागले, अनीतीनं वागले, अन्यायानं वागले आपले आजूबाजूचे लोक, तर त्यांची मात्र आपल्याला प्रगती झालेली दिसते. आणि अशी प्रगती झालेली दिसल्यानंतर संतांचे विचार ऐकल्यामुळं मग मी उलट इतरांच्या पेक्षा माझी अधोगती झाली म्हणून जर त्यांच्यावर अविश्वास निर्माण झाला तर मात्र आपलं कल्याण होणार नाही. कल्याण होणार नाही याचा अर्थ आपल्या कल्याणाची किंवा आपल्या जीवनाची परिपूर्णता आपण कशात ठरवली, तर आमच्या जीवनाची परिपूर्णता सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा हे जेवढ्या प्रमाणात मिळेल तेवढ्या प्रमाणात माझं जीवन परिपूर्ण झालं, माझा संसार परिपूर्ण झाला असा एक आपल्याला भ्रम झालाय. तो काही खरा नाही, कारण संसार कधीच पूर्ण होत नाही आणि परिपूर्णता तर त्याला कधीच येत नाही. माझ्याजवळ 1 कोटी रुपये आहेत, गावातल्या कुणाकडे तरी 2 कोटी 10 कोटी असतात, तेव्हा त्याच्या दृष्टीनं त्याच्याशी मी तुलना केली की त्याच्यापेक्षा माझे कमी असतात. मग त्याच्याबद्दल ईर्ष्या, स्पर्धा, मत्सर सुरू होतो. माझ्याकडे गावातली सत्ता आहे, गावातल्याच कुणाकडे तरी जिल्ह्याची सत्ता असते, मग माझ्यापेक्षा जास्त सत्ता आहे याची तुलना सुरू होते, परिणामी दुःख होतं. म्हणजे मी जे जे मिळवतो त्यापेक्षा माझ्यापेक्षा कुणाकडे तरी काय असतं, जास्त असतं. हे सांगण्याचं तात्पर्य असं की सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा याच्यामध्ये कमी जास्तपणा येतो आणि प्रत्येकाकडे हा कमी जास्तपणा असल्यामुळं संसारात आपल्याला परिपूर्ण जीवनाचा अनुभव येत नाही. या उलट परमार्थात काय होतं, समर्थ रामदास स्वामी एका ठिकाणी म्हणतात, साधू दिसती वेगळाले परी स्वरूपी एकची मिळाले. संत पुरुष वेगवेगळे आहेत पण अनुभवाच्या पातळीवर मात्र ते एकाच ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याच्यात कमी जास्तपणा नाही. ज्ञानेश्वर महाराजांना ज्या आनंदाचा, ज्या तत्वाचा लाभ झाला तोच तुकोबांना आहे, तोच नाथांना आहे, तोच गोरोबा काकांना आहे. ते सगळे अनुभवाच्या पातळीवर एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळं मी लहान आणि तू मोठा अशी स्पर्धा, अशी ईर्ष्या, अशी तुलना त्यांच्या ठिकाणी नाही. म्हणजे प्रपंच करणाऱ्या लोकांच्या मध्ये जी तुलना आहे, जे सुखदुःख आहे ते मात्र तिथं नाही. म्हणून संतांचं जीवन हे परिपूर्ण जीवन आहे. आता उलट ते सगळ्यांच्याकडे ज्या ब्रह्मतत्वाचा, ज्या ईश्वराचा अनुभव त्यांना आला तोच अनुभव ते इतरकडे बघतात. म्हणजे आपल्या समोर एखादा अज्ञानी साधक आला तर त्या अज्ञानी साधकाला सुद्धा ज्ञान व्हावं अशी त्यांची तळमळ असते. तो अज्ञानी आहे म्हणून त्याला ते कमी समजत नाही. मी जसा ब्रह्मरूप आहे तसा माझ्या समोर आलेला अज्ञानी माणूस सुद्धा काय आहे, ब्रह्मरूप आहे. म्हणून त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा ब्रह्मरूप अशी असते. म्हणून या अर्थानं संतांचं जीवन हे परिपूर्ण असतं. तिथं कुठली ईर्ष्या नाही, स्पर्धा नाही, कमी जास्तपणा नाही, लहान मोठेपणा नाही आणि त्यामुळं त्या जीवनाला काय असते, परिपूर्णता असते. मग आता आम्ही कशात परिपूर्णता शोधतो? आम्ही परिपूर्णता शोधतो संपत्तीमध्ये, सत्तेमध्ये, किंवा म्हणजे संसारातली परिपूर्णता शोधण्याची ठिकाणं वेगवेगळे असतात. एक सांगू तुम्हाला, तुमच्याजवळ किती पैसे असले म्हणजे जीवनाला, संसाराला परिपूर्णता येईल? कितीही पैसा असला तरी आपल्या आयुष्यात 4 गोष्टी कितीही पैसा असला तरी मिळत नाही. सांगू? 1, पैशानं भूक मिळत नाही, पैशानं झोप मिळत नाही, पैशानं आयुष्य वाढवून मिळत नाही आणि पैशानं आनंद मिळत नाही. पहिलं वाक्य सांगितलं, पैशानं भूक मिळत नाही. बरोबर. आता तुमचे व्यापारपेठ आहे, रोज लाखो रुपयाचा व्यापार करणारे लोक इथं असतील, आमच्याकडे तालुक्याचं ठिकाण आमच्याकडे पण आहे, रोज लाखो रुपयाचा कडधान्यांचा व्यापार करतात. ते जे मालक आहे तो गल्ल्यावरच बसलेला असतो, दिवसभर लाखो रुपये असतात, पण त्यानं सकाळी अर्धी चपाती खाली की संध्याकाळपर्यंत त्याला करपट ढेकर येतात, त्याला पचत नाही. पण त्याच्या दुकानात धान्याची पोती उचलणारे कामगार मात्र 2 वेळा 3-3 चपात्या खातात. कोण सुखात आहे सांगा? बरोबर. पैशानं भूक मिळत नाही. दुसरी गोष्ट, पैशानं झोप मिळत नाही. किती पैसे असले म्हणजे झोप लागेल? कल्पना करा, माझ्याकडे 1000 रुपये आहेत, माझ्या घरातल्या तिजोरीत मी 1000 रुपये ठेवले. आपल्यापैकी कुणाचं तरी उसाचं बिल आलेले 4-5 लाख रुपये बिलाचे पैसे तुम्ही घरी आणले. माझ्या घरात 1000 रुपये आहेत आणि तुमच्या घरात 4-5 लाख रुपये आहेत तुम्ही ठेवलेले. रात्री शांत झोप कुणाला लागेल सांगा? 1000 रुपये घरात असणाऱ्याला का 5 लाख रुपये घरात ठेवून बसलेल्याला? कुणाला लागेल?
ते उद्या बँकेत भरायचे आहेत, कुणाला तरी द्यायचे आहेत, काहीतरी व्यवहार करायचा आहे, पण आज रात्री ते घरात आहेत, त्यांना कुणाला झोप लागेल. साधं तुलना करायची, 1,000 घरात असणाऱ्याला का 5 लाख घरात असणाऱ्याला. 1,000 वाला म्हणेल गेलं तर जाऊ देत तिकडं, काय आपलं फार बिघडत नाही. पण 5 लाख रुपये असून सुद्धा झोप मात्र उडून जाते, जे पैशानं झोप मिळत नाही. तिसरी गोष्ट, पैशानं आयुष्य मिळत नाही हे आपल्याला 21-22 मध्ये कोरोना काळात कळलं. लाखो रुपये असणारे लोक PPE किटमधनं नेले गेले, घरच्या लोकांना सुद्धा बघता आलं नाही. नाथ महाराज म्हणतात, देता कोटीवरी सुवर्ण न मिळे आयुष्याचा एक क्षण. कोट्यावधी रुपये देतो म्हणाला तरी आयुष्याचा एकही क्षण वाढवून मिळणार नाही. याचा अर्थ संपत्तीनं काय मिळत नाही, आयुष्य मिळत नाही. आणि चौथी गोष्ट, पैशानं आनंद मिळत नाही. एक संपूर्ण जगातल्या 143 देशांचा एक सर्वे झालाय. तो सर्वे कशाचा आहे, जगातला सर्वात आनंदी देश कोणता, असा सर्वे गेली 7-8 वर्ष होतोय. आणि या 7 वर्षामध्ये ज्या देशाचं नाव सुद्धा तुम्ही ऐकलं नसेल असा फिनलंड नावाचा देश पहिल्या नंबरवर आहे. 143 देशांच्या यादीत जगातला सर्वात आनंदी देश कुठला आहे, फिनलंड. आणि जगातला सगळ्यात दुःखी देश आहे अफगाणिस्तान, त्याचा नंबर आहे 143. आणि आम्ही भारत देश आहे 126 नंबरवर. म्हणजे कुणाच्या जवळ आहे, 143च्या जवळ का 1 नंबरच्या जवळ. 126 कुणाच्या जवळ आहेत, 143च्या जवळ. म्हणजे आम्ही काही फार आनंदात नाही, दुःखी देशांच्या जवळ आम्ही आहोत. तरी सुद्धा या देशात अब्जाधीशांची संख्या जास्त आहे. जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत भारतीयांची संख्या जास्त आहे. आणि आमच्याच देशाचं तत्वज्ञान सांगतं, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचं तत्वज्ञान आम्हीच सांगतो. पैशाच्या बाबतीत श्रीमंत आम्हीच, तरी पण आनंदी देशांच्या यादीत आम्ही सगळ्यात खाली. तात्पर्य काय, पैशानं आनंद मिळत नाही. आणि त्यामुळं आपल्याला परिपूर्ण जीवनाचा लाभ, प्रापंचिक जीवन कितीही यशस्वी झालं तरी त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून नुसदयाची श्रद्धा झोंबो पासी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. व्यवहारात काही गोष्टीमध्ये श्रद्धेची गरज असते, तशी त्याच्याहून काकणभर जास्त श्रद्धा परमार्थात लागते. व्यवहारात सुद्धा आपलं जीवन श्रद्धेशिवाय चालत नाही. समजा सरवडे कोल्हापूरला गाडी आहे, तुम्ही सरवड्यात कोल्हापूरला जाणाऱ्या गाडीत खिडकीजवळ बसता तेव्हा ड्रायव्हर पिलेला आहे का न पिलेला आहे, गाडीची चाकांची नटबोल्ट त्यांना आवडलेत का नाही, हे काय आपण बघत नाही. शांतपणे खिडकीजवळची जागा बघतो आणि डोळे मिटून निवांत झोपतो. श्रद्धा असते की तो मला बरोबर नेऊन कुठं पोचवणार आहे, कोल्हापूरला नेऊन पोचवणार आहे. रेल्वेत बसताना सुद्धा रेल्वेचे रूळ आपण तपासलेले नसतात. रेल्वे चालवणारा आहे तो शुद्धीवर आहे का नाही हे बघितलेलं नसतं. तरी सुद्धा आपण खिडकीजवळची जागा किंवा झोपण्याची जागा शोधतो आणि तिथं बसतो. पुण्या, मुंबई, दिल्लीला कुठं असेल तिथं जातो. मी डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर मला सकाळ दुपार संध्याकाळ या गोळ्या खावा म्हणून देतात. त्या गोळ्या मी तयार केलेल्या नसतात. त्या गोळ्यांमध्ये कुठले रासायनिक पदार्थ वापरलेत हे मला माहीत नसतं. पण डॉक्टरांनी दिल्यात ते माझ्या कल्याणाची काळजी करतात, माझ्या आरोग्याची आणि हिताची काळजी करतात, अशी आपली श्रद्धा असते. त्यामुळे आपण डॉक्टरांनी दिलेली औषधं निमूटपणे खातो. पण समजा डॉक्टरांनी दिलेल्या औषधावर मी श्रद्धा ठेवली नाही, त्या गोळ्यांची चिकित्सा मी करणार, त्या गोळ्या कशा तयार केलेत ही मी पाहणार, त्या गोळ्यातली औषधं माझ्या शरीरावर चांगला परिणाम खरंच करतात का हे तपासणार आणि मग मी खाणार. एवढी चिकित्सा केली तर मेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण इतकी चिकित्सा करत नाही. मी दुकानात गेलो, मला साबण पाहिजे, मी पैसे दिले की दुकानदार मला साबण देणार, ही माझी काय आहे, श्रद्धा आहे. तुम्ही आपण कधीतरी भेटतो, माझ्याबरोबर माझा मुलगा असतो, मी तुम्हाला ओळख करून देतो, हा माझा मुलगा आहे. आपल्यापैकी कुणी मला विचारत नाही कशावरून, बरोबर ना. मी माझ्या मुलाची तुम्हाला ओळख करून दिली की हा माझा मुलगा. आपल्यापैकी कुणीही मला असं विचारत नाही की कशावरून, असं नाही विचारत. मी जे सांगितलंय त्यावर आपली काय असते, श्रद्धा असते, हा विश्वास असतो. हा व्यवहार चालतो. व्यवहार श्रद्धेशिवाय चालतच नाही. म्हणून म्हटलं परमार्थात त्याच्यापेक्षा काकणभर श्रद्धा काय लागते, जास्त लागते. मग ही परमार्थातली परिपूर्ण श्रद्धा कशावर असावी, तर श्रद्धेचा पहिला विषय आहे वेद. श्रद्धा कशावर असावी, वेदावर असावी. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना म्हणतात, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू. म्हणजे ईश्वराच्या निश्वासातून, ईश्वराच्या घोरण्यातून वेद निर्माण झाले, असं कोणी मान्यता दिली, ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेद अपौरुषीय आहे, ते कुठल्या पुरुष बुद्धीतून म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या बुद्धीतून निर्माण झालेले नाही.
वेदाला दुसरा एक शब्द आहे श्रुती. श्रुती म्हणजे श्रुतीतला मूळ शब्द आहे श्रुत. श्रुत म्हणजे ऐकू येणे. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचं आहे, ब्रह्म म्हणजे काय, या जगाची स्थिती चालवणारा ईश्वर कसा आहे, त्याचा साक्षात्कार मला झाला पाहिजे, या दृष्टीनं 5000 वर्षापूर्वी ऋषी मुनींनी चिंतन केलं. तेव्हा ध्यानकाळी त्यांना वेदमंत्र ऐकू आले. ध्यानकाळी त्यांना वेदमंत्र ऐकू आले म्हणून त्यांना काय म्हटले, श्रुती. तीच भगवद्गीतेत आले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीच हे कोडीसवानी, गीता पद्यरत्नांची लेणी लेईली असे. म्हणजे वेदामध्ये 3 कांड आहेत, कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे. आता तेच उपनिषद, त्यातलं ज्ञानकांड म्हणजे उपनिषद आहे. उपनिषदामध्ये उपनिषदात जे तत्वज्ञान सांगितले तेच भगवद्गीतेत आहे. त्या भगवद्गीतेवरच ज्ञानेश्वर महाराजांनी टीका लिहिली, तीच विस्तार करून सांगितली. त्याचा गौरव करताना नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद, म्हणजे ज्ञानेश्वरी ही निगमवल्ली आहे, म्हणजे वेदाची वेल आहे. याचा अर्थ ज्ञानेश्वरीची मुळं कशात आहेत, वेदात आहे. बरोबर. आता तुम्हाला आणि मला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद ही फक्त नावच माहिती आहे. आपण काय त्याला हात लावलेला नाही आणि इथून पुढेही भविष्यात कधी हात लावू अशातला भाग नाही. पण ज्ञानेश्वरी आमच्या हातात आहे. मग ज्ञानेश्वरीच हा आमच्यासाठी काय आहे, वेद आहे. निगमवल्ली म्हणजे ही वेदांची वेल आहे. याचा अर्थ वेदांमध्ये जे तत्वज्ञान आहे ते उपनिषदात आहे, उपनिषदातलंच भगवद्गीतेत आहे, भगवद्गीतेतलंच ज्ञानेश्वरीत आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं म्हणजे कशाचा अभ्यास करणं, वेदाचा अभ्यास करणं. दस्तूर खुद्द तुकाराम महाराज म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराणी वहावा भारमाथा, वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधला, विठोबासी शरण बरोबर ना, निजे निष्ठे नाम गावे, विठोबासी शरण जावे. म्हणजे सगळा वेद वाचून या 4 वेदातून आम्हाला काय कळलं, विठोबाला शरण जावं आणि निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे त्याचं नाम काय करावी, नामसाधना करावी. मग आता आमच्यासाठी ज्ञानेश्वरी हाच वेद आहे, तुकोबांची गाथा हाच काय आहे, वेद आहे, नाथांचं भागवत हा काय आहे, वेद आहे, समर्थांचा दासबोध हाच काय आहे, वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद संस्कृतमध्ये आहेत, आम्हाला कळणार नाही. तिकडं त्या नादाला लागण्यापेक्षा सरळ आपला कशाचा नाद लागावा, ज्ञानेश्वरीचा नाद लागावा, गाथेचा नाद लागावा. म्हणजे त्यांच्या या ग्रंथांच्या सहवासात राहिलं की वेदांच्या सहवासात राहिल्यासारखं आहे. आता मूळ वेदाचं वर्णन करताना एक शब्द वापरला जातो की वेद अपौरुषीय आहेत. अपौरुषीय आहेत म्हणजे काय, आता तुम्ही आम्ही समजा मी एखादा ग्रंथ लिहिला, मी एखादी कथा लिहिली, मी एखादा कादंबरी लिहिली किंवा मी एखादं नाटक लिहिलं, एक 50 कवितांचा कविता संग्रह लिहिला. आता तो माझ्या बुद्धीतून निर्माण झाला. पण माझ्या बुद्धीतून जेव्हा एखादं साहित्य कृती निर्माण होते तेव्हा त्याच्यामध्ये 4 प्रकारचे दोष असतात. ते 4 दोष वेदांमध्ये नाहीत म्हणून वेदांवर श्रद्धा ठेवायची. माझ्या पुरुष बुद्धीत कोणते दोष आहेत, एक भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा. भ्रम म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे नेहमीचं उदाहरण, एक आहे दुसरं दिसणं, दोरी पडलेली आहे साप दिसला, याला काय म्हणायचं, भ्रम. मला कावीळ झाली तर मला सगळं काय दिसतं, पिवळं दिसतं. मग आता मी लेखन करत असतो तेव्हा माझ्या डोक्यातले जे काही भ्रम असतात त्या भ्रमाचा परिणाम कशावर होतो, लेखनावर होतो. म्हणजे माझ्या लेखनामध्ये भ्रम नावाचा दोष आहे म्हणून माझं लेखन तुम्ही प्रमाण मानण्याची आवश्यकता नाही. पण वेदांमध्ये मात्र हा दोष नाही, भ्रम. दुसरा दोष आहे प्रमाद. प्रमाद म्हणजे काय, चूक होणे. उदाहरणार्थ मी पेपर वाचत असतो तेव्हा पेपरमधली बातमी वाचताना तिथं असलेला शब्द गाळतो आणि नसलेला शब्द काय करतो, वाचतो. किंवा आपल्याला एक म्हण माहिती आहे, धचा मा केला म्हणजे काय, धरावे, ऐकलं काय, मारावे. धचा मा करणं ह्याला काय म्हणायचं, प्रमाद. ही चूक होते. मग तसं मी लिहित असतो तेव्हा माझ्याकडून ह्या चुका होतात. आता एखादी बातमी येते वर्तमानपत्रात, एखादी मारामारी आहे, एखादा खून आहे किंवा एखादा अपघात आहे, 10 पेपरवाले 10 पद्धतीने त्याच्याकडे बघून लिहितात. झालेली घटना बरोबर आहे असं काही जणांना वाटतं, झालेली घटना चुकीची आहे असं कुणाला वाटतं, झालेल्या घटनेबद्दल सरकारला दोष देणं हे तिसऱ्याला वाटतं. गृह मंत्रालय काय करतंय असा प्रश्न 4था पेपरवाला विचारतो. याचा अर्थ एकाच घटनेकडे 10 वेगवेगळे पेपरवाले वेगवेगळ्या पद्धतीनं बघतात आणि त्यामुळं आपल्याला जसं वाटलं तसं ते काय करतात, वर्तमानपत्रात बातमी लिहितात. म्हणजे त्याच्यात कुठला दोष झाला, प्रमादचा दोष झाला. तिसरा दोष आहे कर्णापाटव. करण म्हणजे इंद्रिय आणि पाटव म्हणजे पटुत्व. कबड्डी खेळण्यात पटाईत असणारा कबड्डीपटू,
खो खो खेळण्यात पटा येत असलेला खो खोपटू, तसं शरीर तरुणपणी किंवा लहानपणी शरीराची सगळी इंद्रिय पटाईत असतात. डोळ्यांना चांगलं दिसतं, कानांना चांगलं ऐकू येतं, जिभेला चांगली चव कळते, नाकाला वास येतो. पण वय वाढत जाईल तशी यांची क्षमता काय होते, कमी होते. आणि या शरीरातल्या इंद्रियांची क्षमता कमी झाली की त्याचा परिणाम कशावर होतो, लेखनावर होतो. हा दोष आहे मानवी बुद्धीतला. आणि चौथा आहे विप्रलिप्सा. विप्र शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण आणि लिप्सा म्हणजे लोभ. सरळ अर्थ आहे ब्राह्मणाला सुटलेला लोभ. याचा अर्थ कुठल्या वैयक्तिक ब्राह्मण जातीबद्दल हा भाषा नाही. ज्याच्या हातात लेखणी आहे, जो शिकलेला आहे, तो अडाणी माणसाला फसवण्यात पटाईल, याला म्हणायचं विप्रलिप्सा. काय कळलं? हां, आता मी ATM मध्ये गेलो, एक अडाणी माणूस येतो, मला पण एवढे पैसे काढून द्या. मग मी त्याचा पिन विचारतो आणि त्याला काढून देण्याऐवजी त्याच्या खात्यावरचे पैसे मीच काढून घेतो. आता ह्याला काय म्हणायचं, विप्रलिप्सा. हां, किंवा काही त्याला काही कळत नाही त्याच्या अडाणीपणाचा, मग काही तोडगे मंत्र वगैरे सांगितले जातात. हां, तुम्हाला अमका असा काहीतरी योग आहे, तुमचा मृत्यूचा योग आहे. आता तुम्हाला मृत्यू योगातनं सुटायचं असलं तर तुम्ही काय करा, एवढं सोनं घ्या आणि त्याचं काय करून मला दान द्या. आता मला दान द्या असं जर मी एखाद्या ग्रंथात माझ्या पुस्तकात लिहिलं, मला तुम्ही अशा प्रकारचं दान दिलं तर तुमचा मृत्यूयोग काय होईल कळेल. आता ह्याला काय म्हणायचं, हा लिहिणाऱ्यानं आपला फायदा व्हावा अशा हेतूनच काहीतरी लिखाण केलं. मग केवळ पैसा मिळावा हाच हेतू असतो असं नाही. एखादी प्रसिद्धी मिळावी हा हेतू असतो, एखादा पुरस्कार मिळावा साहित्य अकादमीचा हा हेतू असतो. म्हणजे लिहिणाऱ्याचा कुठला ना कुठला तरी स्वार्थ असतो. आपली विचारधारा समाजात पसरवणं हा सुद्धा त्यातला काय आहे, स्वार्थ आहे. म्हणजे कुठल्या तरी स्वार्थानं प्रेरित होऊन लेखन करणं, त्याला म्हणायचं विप्रलिप्सा. याचा अर्थ भ्रम, प्रमाद, करणा, पाटव आणि विप्रलिप्सा हे 4 दोष वेदांमध्ये नाहीत. म्हणून वेदावर काय करायची, श्रद्धा ठेवायची. काय कळलं? श्रद्धेचं पहिलंच ठिकाण आहे वेद. आणि वेदावर का श्रद्धा ठेवायची याची थोडीशी मीमांसा आपण केली. वेदच का, कारण ते अपौरुषेय आहे. आता दुसरं एक अपौरुषेय, म्हणजे अपौरुषेय शब्द कळावा म्हणून फक्त सांगतो. एखादी वस्तू वर टाकली की ती खाली पडते. चेंडू वर टाकला खाली पडतो, दगड वर टाकला खाली पडतो, आंबा झाडावरनं खाली पडतो. का तर पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. पृथ्वीच्या पोटात, पृथ्वीच्या अंगी ही गुरुत्वाकर्षण शक्ती कोणी निर्माण केली? कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणसाने. कुणी केली? नाही. आपण कुणी केली? नाही. पृथ्वीमध्ये निर्माण झालेलं गुरुत्वाकर्षण हे अपौरुषेय आहे. ते कुणी मानवी बुद्धीनं निर्माण केलेलं नाही. तसे वेद काय आहेत, अपौरुषेय आहेत. त्याच्यामध्ये हे 4 दोष नाहीत. म्हणून वेद हा श्रद्धेचा पहिला विषय. चला पुढे जाऊया. श्रद्धेचा दुसरा विषय आहे देव. आता देवावर श्रद्धा ठेवावी. काय असं का सांगावं लागतं, तर काही जण म्हणतात मी देव मानतो, काही जण म्हणतात मी देव मानत नाही. पण तुमच्या मान्या न मान्यावर त्याचं असणं अवलंबून नाही. बरोबर ना? तुम्ही काय मानता किंवा नाही मानता ह्याच्यावर त्याचं काय असणं, तुम्ही माना नाही तर नाही माना, त्याचं अस्तित्व तुमच्या मान्या न मान्यावर अवलंबून नाही. बाबा महाराज सातारकर नाव ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी. त्यांचे आजोबा दादा महाराज सातारकर यांचं चरित्र मी वाचलं. तर दादा महाराज सातारकरांनी आपल्या चरित्रात, म्हणजे त्यांनी जे लेखन केले त्या चिंतनात त्यांच्या एक दृष्टांत दिलाय देवाबद्दलचा. ते असं म्हणतात, एखाद्या गल्लीतून जात असताना अंगणात एखाद्या घराच्या दारात लहान मूल खेळताना दिसतं. अंगणात एखादं लहान मूल खेळताना दिसलं की आपल्याला सहजपणे कळतं की ज्या अर्थी अंगणात मूल खेळतंय त्या अर्थी घरात कोण आहे? आई आहे. अंगणात खेळणारं मूल बघितलं की आईच्या अस्तित्वाची काय होते? जाणीव होते. म्हणजे ते म्हणतात मुलाचं दिसणं म्हणजे आईचं असणं, तसं पृथ्वीवर जीवाचं दिसणं म्हणजे देवाचं असणं. पृथ्वीवर जीवाचं दिसणं म्हणजे देवाचं असणं. ह्या देवाच्या अस्तित्वाबद्दलचं आहे. देव किंवा ईश्वर नावाचं तत्व आहे. कशावरून? एक, शास्त्र सांगतं म्हणून. दुसरं, संतांना ईश्वराचा, देवाचा अनुभव आला, साक्षात्कार झाला म्हणून. आणि तिसरं, काही तर्क करता येतात म्हणून. आता पहिलं, शास्त्र सांगतं की ईश्वर किंवा देव नावाचं तत्व आहे. उपनिषद म्हणतात यतो वा इमानी भूतानी जायन्ते. याचा सोपा अर्थ असा, ज्यामधून सर्व भूत जन्माला येतात, ज्याच्या अस्तित्वावर ही भूत काही काळ टिकतात आणि शेवटी ज्याच्यातच लीन होतात, त्याला काय म्हणावं?
देव म्हणावं, त्याला ते ईश्वर तत्व म्हणावं. आता संतांचा अनुभव तुकाराम महाराज म्हणतात, जयापासोनी सकळ मही मंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. म्हणजे हे मही शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी. ही सगळी पृथ्वी कोणी निर्माण केली? त्या पंढरीच्या राण्यानं म्हणजे पांडुरंगानं, विठ्ठलानं निर्माण केली. आता तिसरं आहे, काही तर्क करता येतात. आता इथं मगाशी जे मी उदाहरण सांगितलं त्याच्यात तर्कच आहे. मुलाचं दिसणं म्हणजे आईचं असणं, हा काय आहे? तर्कच केला, अनुमान केलं. तसा तर्क करता येतो. तुकोबांचा एक छान अभंग आहे, कारे नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगाशी एकलाची, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्णकाळ मासी जीवन तयाशी कोण घाली, काय तेने तुझी नाही केली चिंता राहील त्या अनंत आठवणी, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. कारे नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगाशी एकलाची. सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा तो आहे. पहिल्या 4-5 कडव्यांमध्ये प्रश्नच विचारलेत. का? कारे नाठविशी कृपाळू देवासी. लोक देवानं दिलेल्या तोंडानंच देव नाही म्हणतात. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. तुकोबांचं वचन आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं सांगणं आहे. त्यांचा आदेश जसा आपण मोडत नाही तसं तुकोबांचं सांगणं म्हणजे त्याला पुढं ऑब्जेक्शन काय नाही. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख, पण या देवानं दिलेल्या तोंडानंच लोक काय म्हणतात? देव नाही म्हणतात. हा विज्ञान युगात प्रगती झाल्याचा काय आहे? थोडासा परिणाम आहे. विज्ञानानं जी डोळे दिपवून टाकणारी प्रगती केली त्याचा हा काय आहे? परिणाम आहे. त्यामुळे ते म्हणतात, म्हणून ते विचारतात, कारे नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगाशी एकलाची. सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा तो आहे. मग तुमच्या आमच्यासारखे काही लोक म्हणतात, दिवसभर मी राब शेतात राबतो, नोकरी करतो, कामधंदा करतो, म्हणून संध्याकाळी पोटभर खायला मिळतं. बरं बाबा, तू दिवसभर कष्ट करतोस म्हणून तुला खायला मिळतं. मग किडा मुंगी साप विंचू हे कुठं कष्ट करायला जातात? त्यांना अन्न मिळतंच का नाही? कारे नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगाशी एकलाची. सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा तो आहे. म्हणजे अन्न वस्त्र निवारा प्रत्येकाला मिळावा हा त्याचा संकल्प आहे आणि त्याच्या संकल्पानुसार हे सगळं मिळतं. पुढचा तर्क मांडतात, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. एखाद्या गर्भवती स्त्रीच्या पोटात बाळ वाढत असतं आणि पोटात बाळ वाढत असतानाच तिच्या अंगावर उद्या जन्माला येणाऱ्या बाळासाठी दुधाच्या रूपात अन्नाची निर्मिती करणारा कोण आहे? सवे दोन्ही. सवे दोन्ही म्हणजे एकाच वेळी बाळ आणि बाळासाठी तिच्याच अंगावर दुधाच्या रूपात अन्न याची निर्मिती करणारा कोण आहे? ईश्वर आहे. बरोबर. शिक्षण क्षेत्रात एक महान व्यक्तिमत्व होऊन गेलं साने गुरुजी म्हणून. त्यांचं एक सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणतात, परमेश्वराला सर्वत्र हजर राहता यावं म्हणून त्यानं घराघरात आई निर्माण केली. म्हणजे प्रत्येकाच्या घरात आईच्या रूपात कोण आहे? तुमच्या घरात एखादं मूल जन्माला येतं तेव्हा पंढरपुराहून पांडुरंग त्याचं पालन पोषण करायला येणार नाही. पांडुरंगानं आपला प्रतिनिधी आईच्या रूपात त्या घरात ठेवलेलंच आहे. बरोबर. काय वाक्य सांगितलं? बाळा दूध कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. पुढचा एक तर्क मांडतात, फुटती तरुवर उष्णकाळ मासी जीवन तयाशी कोण घाले. उष्णकाळ मासी म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात. उन्हाळ्याच्या महिन्यात तुमच्या उसाला द्राक्षासारख्या वेली आहेत, त्यांना जर पाणी दिलं नाही तर त्या 4 दिवसात काय होतात? वाळायला लागतात. 4 दिवस उशीर झाला तर. पण उन्हाळ्याच्या दिवसात अनेक झाडांना नवीन पालवी फुटते, त्यांना पाणी कोण घालतो? अनेक झाडं तुम्ही बघितली असतील. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा आपल्या शेतातली पिकं वाळत असतात तेव्हा अनेक झाडांना नवीन पालवी फुटते. जी नवीन पालवी फुटते तेव्हा त्या झाडांना पाणी कोण घालतो? दिसत नाही, पण कुणीतरी घालणारा आहे. त्याच्या सत्तेनं काय होतं? त्याला नवीन पालवी फुटते. काय तेने तुझी नाही केली चिंता राहे त्या अनंत आठवणी. माणूस म्हणून तू विचार कर, तुझी चिंता त्यानं नाही केली काय? पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे माणूस. पृथ्वीवरची 1 नंबरची बुद्धिमत्ता कुणाला मिळाली? माणसाला. 2 नंबरची बुद्धिमत्ता आहे डॉल्फिन नावाच्या माशाला. 1 नंबरची बुद्धिमत्ता मिळाली म्हणूनच आम्ही इतकी प्रगती करू शकलो. कधी काळी अश्मयुगात राहणारे दगडधोंड्याने खेळणारे आम्ही आता पंचतारांकित महालात राहायला लागलो. चंद्रावर पोहोचलो, मंगळावर पोहोचलो. ही प्रगती कशाच्या जीवावर केली? बुद्धीच्या. समर्थ म्हणतात, बुद्धिदाता नारायण. ही बुद्धी तुम्हाला कोणी दिली? नारायणानं दिली. ज्या बुद्धीनं तुम्ही इतकी प्रगती केली ती बुद्धी देणारा कोण आहे? नारायण. डोळे दिलेत आपल्याला, ह्या डोळ्याने दिसतं. ह्या डोळ्यांना पापणी आहेत. काही दिवसापूर्वी एक पेशंट बघितला मुंबईतला.
पेशंट असा होता की त्याच्या डोळ्याच्या पापण्या खाली पडल्या की वर उठत नाही. डोळ्याच्या पापण्या खाली, आम्हाला मोठे मोठे आजार माहिती आहेत, हा साधा आजार आहे वाटतो, पण कल्पना करा रस्त्याला आपण निघालो आणि डोळ्यांच्या पापण्या मिटल्या आणि उघडल्याच नाहीत तर काय होईल. रस्त्याने चाललोय, डोळ्याच्या पापण्या खाली मिटल्या आणि उघडल्या नाही, तर त्या पेशंटची स्थिती अशी होती, दर 3 महिन्याला त्याला इंजेक्शन घ्यावं लागतं, त्याशिवाय डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नाही. आता तुम्ही बसलाय, प्रवचन ऐकताय, जेवणार, झोपणार, सगळं चाललेलं आहे, आपलं निरोगी आयुष्य आहे. हां, आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल आम्ही करतो का ती आपोआप होत राहते? कोण करतो? त्याला विज्ञानामध्ये ऐच्छिक क्रिया आणि अनैच्छिक क्रिया असं म्हटलंय. पण अनैच्छिक क्रिया कोण करतो? निरोगी माणसाच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप दिवसभरात 17,000 वेळा होते. 17,000 वेळा पापण्यांची उघडझाप करणारा कोण आहे? तुम्ही तुमच्या कामात असता, मग पापण्यांची उघडझाप कोण करतो? बरोबर. तोंडात दात दिलेत त्यानं, तोंडात दात आहेत आपल्या. माझी आजी 75 वर्षाची होती तेव्हा 5 दात तिच्या तोंडात होते. 5 वेळा दाताच्या डॉक्टरनं बोलवलं आणि 5,000 रुपये घेतले असलेले 5 दात काढायला. आणि नवीन 32 दातांची ते हे तयार करायला 16,000 रुपये घेतले. म्हणजे 16 आणि 5 किती झाले? 21,000 रुपये खर्च झाले. आणि त्या ईश्वरानं मात्र लहानपणी एकदा दुधाचे दात दिले, ते काढून घेतले, नंतर कायम टिकणारे दिले आणि ते पण हळूहळू क्रमाक्रमानं काढून घेतले. नया पैसा मागितला नाही, पण उरलेले 5 काढायला मात्र डॉक्टरनं 5,000 रुपये घेतले. काय तेने तुझी नाही केली चिंता, राहे त्या अनंता आठवणी. त्याची आठवण करायला पाहिजे. नाक दिलंय, नाकाचं महत्व सुद्धा कळलं पाहिजे, पण नाकाचं महत्व नथ घालण्यापुरतंच असतं. कबीरांचा एक किस्सा आहे छान, माहीत असेल तुम्हाला, की एका पत्नीनं आपल्या नवऱ्याकडे नथ मागितली. नथ त्यानं आपला काही पगार मिळाल्यानंतर तिला कधीतरी सवडीनं नथ आणून दिली. नथ आणून दिल्यानंतर तिनं ती नथ घातली. पण एक स्त्रियांचं मानसशास्त्र आहे, हे मानसशास्त्रातलं सांगतो, माझं काही तुमचं ऑब्जेक्शन नाही. स्त्रियांचं मानसशास्त्र असं सांगतं, आपण घातलेला दागिना जोपर्यंत इतर स्त्रिया पाहत नाहीत तोपर्यंत आपण घातलेल्या दागिन्याचं सुख मिळत नाही, असं स्त्रियांचं मानसशास्त्र सांगतं. त्यामुळे ती स्त्रीनं नथ घातली आणि नथ घालून ती बाजारात गेली. जाताना प्रत्येकाला आपल्या नवऱ्याचं नाव घेऊन सांगू लागली. आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचे नाही म्हणायचे, आपल्या त्याचं काय असेल ते नाव ठरवा तुम्ही मनात. नथ घेतली, नथ घेतली, नथ घेतली. हे कबीरांच्या निदर्शनाला आलं. कबीराने बघितलं आणि कबीराने एक लगेच दोहा लिहून टाकला, जिस यार ने नथ दी उसे स्मरे बार बार, जिस यार ने नाक दी उसे भूल गई गवार. गवार म्हणजे गावंडळ. ज्यानं नथ घेतली त्याचं नाव सगळ्या गावाला सांगत सुटली, पण ज्यानं नाक दिलं त्याचं नामस्मरण करीत नाही, त्याची आठवण करत नाही. काय तेने तुझी नाही केली चिंता, राहे त्या आनंद. ही सगळी इंद्रिय दिलेत. तुम्हाला कुठं बाजारपेठ माहीत असली तर मला सांगा, आज कानाचा दर काय आहे? मला माहीत नाही म्हणून विचारावं. सोन्याचा किती हजारनं उतरला, चांदीचा किती हजारनं उतरला, उद्या किती वाढला हे कळतंय. पण कुठल्या बाजारपेठेत कानाचा दर काय आहे, डोळ्याचा दर काय आहे, जिभेचा दर काय आहे, उजव्या हाताचा दर, डाव्या हाताचा दर, उजव्या पायाचा दर, डाव्या पायाचा दर, अशी कुठं बाजारपेठ आहे आणि तुम्हाला माहिती आहे का? नाही. याचा अर्थ त्याचं मूल्य, त्याची किंमत करता येत नाही. इतका हा मौल्यवान देह आम्हाला कुणी दिला? ईश्वरानं दिला. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरजारे चिरा पडे. एवढं हे महत्वाचं साधन आमच्या हातात दिलंय. म्हणून ते फार सुंदर अभंग. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. हे एवढं सगळं देणाऱ्या विश्वंभराचं काय करा? चिंतन करा. कुठला विषय चाललाय आपला? देव. देव हा श्रद्धेचा विषय आहे. कशासाठी? शास्त्र सांगतं म्हणून, संतांचा अनुभव, संतांना ईश्वराचा साक्षात्कार झाला म्हणून, आणि आपल्याला काही मगापासून मी तर्क सांगितले तर तर्क करता येतात म्हणून. मी लहानपणी 3रीत असताना 3री-4थीला भूगोलात शिकलो होतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. त्यामुळं दिवस रात्र होतात, अमावस्या पौर्णिमा होते, उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू येतात आणि जातात. म्हणजे सगळं निसर्ग चक्र कशावर चालतं? पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, यावर चालतं. मग हे पृथ्वीचं झालं. साधा यात्रेतून एखादा लाकडी भोवरा आणला तर त्या लाकडी भोवराला एखाद्या 10-12 वर्षाच्या चेतन मुलानं, सजीव मुलानं त्याला दोरी गुंडाळावी लागते आणि फिरवावं लागतो, त्याशिवाय तो फिरत नाही. तो सुद्धा 2 मिनिटापेक्षा जास्त फिरत नाही.
मग आता लाकडी भोवऱ्याला गती देण्यासाठी एखाद्या चेतन मुलाची, सजीव मुलाची गरज आहे. मग पृथ्वीला गती देणारा कोण असेल? बरं, गती त्यानं दिली, पण तिला न थांबण्याची आज्ञा देणारा कोण? ज्ञानेश्वरीत म्हटलंय, पर्वती बैसकानं सांडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी या भूते वहावी, हे आज्ञा माझी. कुणाची आज्ञा? ही माझी आज्ञा आहे. पर्वताने आपली जागा सोडू नये, समुद्रानं आपली मर्यादा ओलांडू नये, पृथ्वीनं सर्व जीव प्राण्यांचा, सर्व भूतांचा भार वहावा, अशी माझी आज्ञा आहे. या सगळ्यावरून काय कळतं? ईश्वर किंवा देव नावाचं एक तत्व आहे आणि ते श्रद्धेनं स्वीकारायचं. देव देव या शब्दाबद्दलची परफेक्ट व्याख्या पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तो देव कसा आहे? ओम नमोजी. तो देव ओंकार स्वरूप आहे, तो देव आद्य आहे, तो देव वेद प्रतिपाद्य आहे, तो देव स्वसंवेद्य आहे आणि तो देव आत्मरूप आहे. आणखी एक प्रमाण आहे, ज्ञानदेवांचे अभंग गाथा आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनसी मुळे कोण, देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही ठाव काही कोठे, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. कोणता देव सांगितला? आत्मदेव सांगितला. स्वसंवेद्य आत्मरूपा ओवीत सांगितलं. आता हे आत्मरूप आम्हाला निदर्शनाला येत नाही, डोळ्याने दिसत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, कारण ते निर्गुण निराकार आहे. मग ते निर्गुण निराकार, त्याची उपासना करता येत नाही. शास्त्र सांगतं ब्रह्म अनुपास्य आहे, म्हणजे ब्रह्माची उपासना करता येत नाही, आत्म्याची उपासना करता येत नाही, पण रामाची, कृष्णाची, हरीची उपासना करता येते. म्हणून मग आपण त्या निर्गुण असलेल्या तत्वाला सगुण रूपात आणलं. तुकाराम महाराज म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी, ते हे परब्रह्म विटेवरी. विटेवर कोण आहे? ब्रह्म आहे. आरतीत म्हटलंय, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिकाला भेटायला कोण आलं? ब्रह्म आलं. आता गोष्ट सांगते, पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले आणि आरतीत म्हटले पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा. मग ब्रह्म आलं हे बरोबर, विठ्ठल आले हे बरोबर का? ब्रह्म आणि विठ्ठल दोन्ही एकच आहेत हे बरोबर? ब्रह्म आणि विठ्ठल दोन्ही एकच आहेत हे बरोबर आहे, कारण ब्रह्म हे निर्गुण आहे आणि विठ्ठल काय आहे? सगुण आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नावी. आपण निर्गुणाची उपासना करण्याचे आपण अधिकारी नाहोत. निर्गुणाची उपासना आपल्याला करता येत नाही, म्हणून सगुणाचा आधार घ्यावा आणि निर्गुणापर्यंत पोहोचावं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार घ्या आणि निर्गुणापर्यंत पोहोचा. कारण सगुणाचं रूप डोळ्यांनी पाहता येतं, पायाने त्याच्याकडे चालत जाता येतं, मुखानं त्याचं नाव घेता येतं, मुखानं घेतलेलं नाव आपल्याच कानाने ऐकता येतं. म्हणजे मला मिळालेली सगळी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय त्याची उपासना करण्यासाठी वापरता येतात. म्हणून सगुणाची उपासना करा आणि सगुणाचा आधार घेऊन निर्गुणापर्यंत काय करा? पोहोचा. आपल्या समोर एखादी मूर्ती आहे, आता ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे किंवा गणपतीची मूर्ती आहे, एखाद्या गावात दत्तात्रयाचं मंदिर, वेगवेगळी मंदिर असतात. एक प्रश्न विचारतो तुम्हाला, ह्या ज्या वेगवेगळ्या गावात वेगवेगळी देवळं असतात आणि वेगवेगळ्या मूर्ती आहेत, ह्या वेगवेगळ्या मूर्ती आपण कशावरून केल्या? कशाच्या केल्या नाही? चांदीची केली, सोन्याची केली, लोखंडाची केली असं नाही. ह्या वेगवेगळ्या देवळात असलेल्या वेगवेगळ्या मूर्ती आपण कशावरून केल्या? त्याचं उत्तर आहे, ही रामाची मूर्ती आहे, दत्तात्रयांची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे. या वेगवेगळ्या मूर्ती आपण अवतारावरून केल्या. ईश्वराने ज्या रूपात अवतार घेतला त्या अवतारावरून मूर्ती तयार केली. दत्त अवतारावरून दत्तात्रयांची मूर्ती, गणेश अवतारावरून गणपतीची मूर्ती, राम अवतारावरून रामाची मूर्ती, कृष्ण अवतारावरून कृष्णाची मूर्ती. म्हणजे मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. पुढचा प्रश्न, अवतार कोणी घेतला? भगवद्गीता सांगते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अवतार ईश्वराने घेतला. आणि शास्त्र सांगतं, ईश्वर नावाचं तत्व ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं. म्हणजे ब्रह्म 1 नंबर, ईश्वर 2 नंबर, ईश्वरानं घेतलेला अवतार 3 नंबर आणि त्या अवताराची आपण मूर्ती केली, ही मूर्ती 4 नंबर. मग मूर्तीला नमस्कार केला तर तो कुणाला पोहोचला? मूर्तीला केलेला नमस्कार, मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली, म्हणून अवताराला पोहोचला. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं घेतला, म्हणजे नमस्कार कोणाला पोहोचला? ईश्वराला. आणि शास्त्र सांगतं, ईश्वर नावाचं तत्व ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं. म्हणजे समोरच्या गणपतीच्या मूर्तीला नमस्कार केला तरी तो पोहोचला कोणाला? ब्रह्माला. समोरच्या रामाच्या मूर्तीला नमस्कार केला तरी पोहोचला कोणाला? ब्रह्माला. समोरच्या विठ्ठलाच्या मूर्तीला नमस्कार केला तरी पोहोचला कोणाला? ब्रह्माला. आणि तुकोबा म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी. म्हणजे नमस्कार कोणाला पोहोचला? ब्रह्माला. झाडाच्या शेंड्यावर पाणी घातलं तर पोहोचतो कुठं?
5 मिनिटं उशिरान का असेना पोचतो कुठं? मुळाला. फक्त कुठल्याही देवळात आपण गेलो तर कोणत्याही देवळात समोरच्या मूर्तीला नमस्कार करताना ती मूर्ती कोणत्या रूपाची आहे ते बघायचं आणि पाठीमागचे 3 आठवणीत आणायचे. समजा दत्तात्रयांच्या गुरुवारी गेलो, आज गुरुवार आहे, दत्त मंदिरात गेलो, दत्तात्रयांची मूर्ती बघितली. ही दत्तात्रयांची मूर्ती कशावरून केली? अवतारावरून. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणार. आता मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं घेतला. ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. म्हणजे समोरची दत्तात्रयांची मूर्ती हेच काय आहे? ब्रह्म आहे. आता एवढं चिंतन करून नमस्कार केला तर नमस्कार कुठं पोहोचेल? ब्रह्माला. पण माझं काय गंमत होते सांगू? मी दत्तात्रयांच्या मंदिरात गुरुवारी गेलो की माझ्या डोळे अर्धवट मिटलेले असतात, हात जोडलेले असतात आणि डोक्यात विचार काय असतो? माझ्या पाठीमागं कोण कोण आलंय, माझ्या डाव्या बाजूला कोण आहे, माझ्या उजव्या बाजूला कोण उभा राहिलंय, माझ्या पुढे गेलेल्यातल्या कोणी तिथलं सफरचंद उचललं, तिथली खडीसाखर कोणी घेतली. आता ह्याचं जर चिंतन चालू असलं तर माझा नमस्कार ब्रह्माला पोचेल काय? काय कळलं मी सांगितलेलं? म्हणजे हा विचार करत मी जर देवळात उभा राहिलो असेल तर नमस्कार, हात जोडलेले आहेत पण डोक्यात विचार कशाचा आहे? देवळात आलेल्या कुणाकुणाचं काय चाललं ह्याचं जर माझं चिंतन चाललं तर नमस्कार जिथं पोचायला पाहिजे तिथं, हे मी माझं सांगितलं, तुमचं कुणाचं नाही, तर नमस्कार तिथं पोहोचणार नाही. म्हणून देव हा काय आहे? श्रद्धेचा विषय आहे. सगुणाचा आधार घ्यावा आणि त्या निर्गुणापर्यंत काय करायचं? पोचायचं. म्हणून देव हा श्रद्धेचा दुसरा 2 नंबरचा विषय. तिसरा विषय आहे संत. कुणाला म्हणायचं संत? संतांच्या काही व्याख्या आहेत. ज्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालाय त्यांना काय म्हणावं? संत. ज्यांना ब्रह्मानुभव आलेला आहे त्यांना काय म्हणावं? संत. ज्यांच्याजवळ भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे त्यांना म्हणावं संत. ज्यांच्याजवळ फक्त भक्ती असते त्यांना भक्त म्हणतात. ज्याच्याजवळ फक्त वैराग्य असतं त्याला विरक्त म्हणतात. ज्याच्याजवळ फक्त ज्ञान असतं त्याला ज्ञानी म्हणतात. पण ज्याच्याजवळ भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही गोष्टी असतात त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. सगळ्या जगाचे आघात सहन करतो त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. आणखी एक त्यांची प्रसिद्ध व्याख्या आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा संतांवर श्रद्धा ठेवावी. का ठेवायची? कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने जर आपण गेलो तर परमार्थात कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. आणि त्यांच्या मार्गावरून चालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? संतांवर श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांवर श्रद्धा ठेवण्याचं दुसरं कारण, संत पूर्णपणे निस्वार्थी आहे. संतांना आमच्याकडून काहीही नको आहे असं बघा. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज ह्या दोघांनी असा काय डाव केला होता काय? चला या महाराष्ट्रातल्या भोळ्या भावड्या लोकांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगूया, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं मुखाना हरी हरी म्हणत बसायला सांगूया. आणि हे सगळे महाराष्ट्रातले भोळे भाबडे लोक रामकृष्ण हरी म्हणत बसले की 2-4 तलाठी हाताशी घेऊन यांचा 7, 12, 8 आपल्या नावावर करून टाकूया, असा काय त्यांचा डाव होता काय? आता एखाद्या गावातले नावाचे ज्ञानबा तुकाराम असले काहीतरी भानगड करतील, पण मूळ ओरिजिनल ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी असलं काही केलेलं नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली सिद्धेश्वर मंदिराच्या खाली. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले अशी परंपरेची, संप्रदायाची मान्यता आहे. नाथ महाराजांनी गोदावरीत जलसमाधी घेतली. समर्थ रामदास स्वामींनी सज्जनगडावर राम मंदिराच्या खाली समाधी घेतली. म्हणजे या 4 महाराष्ट्रीयन मान्यताप्राप्त संतांनी कुणीही समाजाची गुंठाभर जागा वापरलेली नाही. त्यामुळं तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणत बसा असं सांगण्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही डावपेच नाही. म्हणून ते श्रद्धेचं ठिकाण. आणि दुसरी गोष्ट, संतांना आमच्या कल्याणाची, आमच्या हिताची काळजी आहे. ज्ञानदेवांची आरतीच सांगते, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ह्या जगात ज्ञान लोपून गेलं ते सांगण्यासाठी कुणाचा अवतार आहे? ज्ञानदेवांचा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जो मार्ग ऋषी मुनींनी आचरण करून दाखवला त्याप्रमाणे प्रापंचिक जीवन जगता येतं. आणि अभ्युदय आणि निश्रेयस, श्रेयस आणि प्रेयस म्हणजे आपल्या जीवनातलं कशाला महत्त्व द्यावं आणि कोणत्या गोष्टीतून हलकेच बाजूला व्हावं, प्रपंच श्रेष्ठ आहे का परमार्थ श्रेष्ठ आहे, हे जगून ज्याने दाखवलं ते त्याप्रमाणे जीवन जगता येतं हे दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. हे कुणाचं सांगणं आहे? तुकाराम महाराजांचं. बरोबर.
धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे तै आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. नाथ महाराज म्हणतात धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे तै आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. जड आणि जीवांचा उद्धार करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. म्हणजे संत कशासाठी अवतीर्ण झाले? तुमच्या आमच्या कल्याणासाठी. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसते तर समाधी घेऊ शकले नसते. तुकाराम महाराजांनी गाथेतले अभंग सांगितले नसते तर वैकुंठाला जाऊ शकले नसते. नाथ महाराजांनी भागवत लिहिलं नसतं तर त्यांचं काही चाललं नसतं. समर्थांनी दासबोध लिहिला नसता तर त्यांना काही समर्थ अशी पदवी मिळाली नसती. हे कशासाठी केलं? आमच्या कल्याणासाठी केलं. म्हणजे त्यांना जो आनंद मिळाला, ज्या आनंदाचा लाभ त्यांना झाला तो लाभ आपल्याला व्हावा म्हणून त्यांनी हे तळमळीनं काय केलं? लिहिलं. त्यांच्यातून त्यांनी जे आमच्यासाठी कार्य केलं त्यांच्यासाठी काय केलं म्हणजे त्यांच्या ऋणातून आपण मोकळे होऊ. तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे, काय सांगू या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायस शिकविती. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मजे येते सांभाळित. एका अभंगात 3 क्रियापद आले, जागविती, शिकविती आणि सांभाळिती. संत आम्हाला जाग करतात. कशातून? अज्ञानातून. अज्ञानाच्या झोपेतून संत आम्हाला जाग करतात. शिकविती, आम्हाला शिकवतात. साम दाम दंड भेद हे 4 प्रकार राजकारणात वापरतात, पण संत सुद्धा आमच्यासाठी हे 4 पद वापरतात. काही ठिकाणी समजावून सांगतात. झडझडोनी वहिलानी ये भक्तीचे वाटेला जिया पावसी अव्यंगने जधाम माझे. कधी कधी मृत्यूची भीती दाखवतात. जे साम दाम दंड भेद या कृती वापरून आम्हाला शिकवण्याचं काम करतात. आणि पुढे म्हटलंय सांभाळिती. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मजे येते सांभाळित. गाय आपल्या वासराची जशी काळजी घेते तसं आपल्या त्या साधकाची काळजी काय करतात? संत घेतात. मागे पुढे उभा सांभाळित. आली आघात निवारावया. तुकाराम महाराज म्हणतात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरून या. असे संत आम्हाला सांभाळण्याचं काम करतात. आणि म्हणून संत हा श्रद्धेचा काय विषय आहे. आणि ते संतांच्या जवळच आम्हाला ज्ञान मिळतं. ज्यानं परमपद प्राप्त, ओवीतला शब्द आहे परमपद, ते परमपद प्राप्त कशाने होणार आहे? ज्ञानाने. परमपद म्हणजे मोक्ष. तो मोक्ष कशाने मिळणार आहे? ज्ञानाने मिळणार आहे. ते ज्ञान कुणाजवळ आहे? संतांच्या जवळ आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तनु मनोजीवे ते त्याच्या पुढं जे ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तनु मनोजीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला ज्ञानेश्वरी लिहून काही शिकवलं, आम्हाला जागं केलं, आम्हाला सांभाळलं. काय केलं म्हणजे आमच्या कातड्याचे जोडे करून घातले त्यांच्या पायात तर ते फिटतील काय उपकार? आज ज्ञानेश्वर महाराजांचे आता आषाढीचे हे सुरू होईल. चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे, पंचपक्वान्नाचा भोग आहे, पण कधी काळी घासभर अन्न मिळालं नाही हे कसं विसरता येईल? अन्न खाण्यासाठी खापराचा तुकडा सुद्धा कोणी दिला नाही हे कसं विसरायचं? विसरता येईल का? त्यांनी उपाशी पोटी ज्ञानेश्वरी सांगितली. माझ्यासारखे प्रवचनकार भरल्या पोटी सांगतात. पुढे एक वाक्य बोलू, काही जण त्यावरच पोट भरतात. बरोबर. त्यांनी उपाशी पोटी सांगितली. गजानन महाराज उकिरड्यावरच्या पत्राळीवरचं अन्न खाताना आम्हाला अवतीर्ण झालेले दिसले. त्यांचं संस्थान आज लाखो लोकांना फुकट अन्न वाटतंय. शिर्डीचे साईबाबा त्यांना थेंबभर तेल कोणी दिलं नाही दिवाळीत दिवा लावायला, म्हणून त्यांनी पाण्यावर दिवा लावला. आज शिर्डीतले लोक त्यांच्या नावावर वर्षानुवर्ष रोज दिवाळी साजरी करतात. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. इतकं हाल अपेष्टा सहन करून आमच्या कल्याणाची काळजी केली म्हणून संत हा श्रद्धेचा 3रा विषय आहे. 4था मुद्दा, संतांचे जे अनुभव आहेत तुकाराम महाराज म्हणतात त्या अनुभवावर श्रद्धा ठेवायची. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज आपल्याला जो अनुभव आला तो सांगतात. काहीतरी पुस्तकातलं कुठल्या तरी वाचून आमच्यासारखं तुम्हाला सांगत नाहीत. ते अनुभवाचं बोलतात. आणि म्हणून त्या अनुभवावर श्रद्धा ठेवावी. त्यांच्या संतांच्या अनुभवावर श्रद्धा का ठेवायची? एक दृष्टांत सांगतो. एकदा डॉक्टर साहेबांनी सांगितलेला दृष्टांत ऐका अधिकारी फार.
माझ्या भाषेत सांगतो त्यांनी सांगितलेलं. माझं लग्न व्हायच्या अगोदर 2-3 वर्षे माझ्या एका मित्राचं लग्न झालं आणि त्या मित्रानं मला आपला एक अनुभव सांगितला की हे बघ, आपला जर संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर बायकोनं हंजी करायच्या अगोदर, काही मागायच्या अगोदर, काही हट्ट करायच्या अगोदर, एखाद्या दिवाळी दसऱ्यासारख्या सणाला तिला एखादा सोन्याचा दागिना किंवा एखादी साडी घेऊन द्यावी, म्हणजे आपला संसार वर्षभर सुखाचा होतो. असं अनुभवी, म्हणजे माझ्या अगोदर ज्याचं 2-4 वर्ष लग्न झालंय अशा अनुभवी संसारी माणसानं मला सांगितलं. आता त्याचा अनुभवावर मी काय केलं, विश्वास ठेवला आणि असं करावं असं ठरवलं. मग ठीक आहे, मग काय घ्यायचं, तर सोन्याचे दर वाढले त्यामुळे तिकडला काही नाद करायचा नाही, मग सोडून दिलं. मग म्हटलं एक साडी घेऊया. पण आता साडीतलं मला काय कळत नाही. मग बाजारपेठेतली जी कापड दुकानदार आहेत त्यातले नेहमी मी ज्यांच्याकडे घेतो अशा माझ्या एका मित्राच्या कापड दुकानात मी पोहोचलो. तिथं गेलो आणि 2 तास त्याच्याबरोबर गप्पा मारल्या. गप्पा मारत असताना माझं लक्ष मात्र, मी जरी त्याच्याशी बोलत असलो तरी कोण गिरायक येतात, काय काय घेऊन जातात त्याच्याकडे माझं लक्ष होतं. त्यातलं एका गिरायकाने माझं लक्ष वेधलं. ते असं की 3 स्त्रिया आल्या, तिघींनी मिळून कर्मचाऱ्यांना सांगून निम्मा अर्ध कपाटावरचं खाली काढलं. एवढा मोठा ढीग साड्यांचा साठला आणि 1.5 तासानंतर 3 स्त्रियांचं एका साडीवर एकमत झालं. हा या जगातला चमत्कार होता. 3 स्त्रियांचं एका साडीवर काय झालं, एकमत झालं. तिघी ती साडी खरेदी करण्यासाठी काउंटर जवळ आल्या. काउंटरवर त्या माझ्या मालक दुकानदारानं त्यांना दर सांगितला. तेव्हा जिला साडी घ्यायची होती तिनं आपली पर्स उघडली, तेवढे पुरेसे पैसे नव्हते. म्हणून तिनं आपल्या बरोबर आलेल्या मैत्रिणींना पर्स उघडायला लावली आणि मला मदत करा म्हणाली. त्या तिघींच्या पर्समध्ये सुद्धा साडीच्या किमती एवढे पैसे नव्हते. मग तिघींनी निर्णय घेतला आणि ती साडी साभार कुणाला दिली, दुकानदाराला दिली आणि आम्ही उद्या येतो म्हणून सांगून त्या तिथून निघून गेल्या. आता त्या उद्या येतो, ते दुकानदाराला बी कळतं उद्या येतो म्हणजे काय ते. त्यांनी ते साडी ठेवल्याबरोबर मी आधाशासारखी त्याच्यावर झडप घातली आणि ती साडी घेतली. त्याचे जेवढे होते तेवढे पैसे दिले आणि मी घरी येऊन काय दिलं म्हणतात ते, आश्चर्याचा धक्का दिला. घरी येऊन काय केलं, काहीतरी इंग्रजी शब्द आहे जरा, सरप्राईज दिलं. मी काय दिलं, घरी येऊन सरप्राईज दिलं. आणि घरी येऊन सरप्राईज दिल्यानंतर जिला दिलं तिला सुद्धा सरप्राईज वाटलं. पण एक मनात शंका सुद्धा आली की ही एवढी चांगली साडी ह्या माणसानं कशी काय आणली, म्हणजे याच्याजवळ असा किती साड्या घेण्याचा अनुभव आहे. आता कळलं, सगळं खोडून सांगायला लावू नका. आणि ती इथं हजर नाही म्हणून हे सांगितलं नाही. आता मी एकच विचार केला की ज्या अर्थी त्या 3 स्त्रियांचं एका साडीवर एकमत झालंय त्या अर्थी ही साडी नक्की चांगली असली पाहिजे. 3 स्त्रियांना आजपर्यंतच्या जीवनात अनेक साड्या नेसण्याचा आणि खरेदी करण्याचा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवावर श्रद्धा ठेवली आणि मी ती साडी खरेदी केली. हे त्या पाठीमागचं रहस्य आहे. हे फक्त तुम्हाला सांगितलंय, मी घरात अजून सांगितलेलं नाही. आता याला म्हणायचं त्यांच्या जीवनातला, त्या 3 स्त्रियांच्या जीवनातला साडी संबंधीचा जो अनुभव होता त्या अनुभवावर मी काय केली, श्रद्धा ठेवली. तसं आनंदाचे डोही आनंद तरंग हा तुकोबांचा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवावर श्रद्धा ठेवली आणि त्यांनी दिलेल्या मार्गाने मी चालत राहिलो तर मला सुद्धा काय मिळेल, त्यांना जे मिळालं ते मला प्राप्त होईल. त्यानंतर श्रद्धेचा पुढचा विषय आहे श्री गुरु. आपल्या गुरूंवर काय असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आचार्यांचे एक वचन आहे, दुर्लभम त्रयमे व्यक्त्य देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. या जीवनात 3 गोष्टी फार दुर्मिळ आहेत. एक, माणसाचा जन्म मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मोक्षाची म्हणजे आनंदाची प्राप्ती व्हावी असं वाटणं ही दुसरी दुर्मिळ गोष्ट आहे. आणि अशा मोक्षदात्या महापुरुषाचा आश्रय लाभणं, अशा एखाद्या संतांची गाठभेट पडणं ही तिसरी दुर्मिळ गोष्ट आहे. सुदैवानं आपण ज्या कोल्हापूर जिल्ह्यात राहतो किंवा जिथं आपला जन्म झालाय तिथं या 3 बाबी आपल्याला काय झालेल्या आहेत, मिळालेल्या आहेत. डोळसपणानं आजूबाजूला पाहिलं तर कळेल की या 3 गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. आणि असं ज्ञान देणारे जे गुरु असतात त्या गुरूंच्या सांगण्यावर, त्यांच्या वाक्यावर, मग अशी मी श्रद्धेची व्याख्या सांगतानाच म्हटलं, वेद वाक्य आणि गुरु वाक्यावर अत्यंतिक असलेला विश्वास म्हणजे काय आहे, श्रद्धा. आता गुरु वाक्यावर का श्रद्धा ठेवायची, कारण ज्ञानेश्वरीतलं जे तत्वज्ञान आहे, गाथेतलं जे तत्वज्ञान आहे त्याचे खरे अर्थ त्यांना कळतात. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आथी दैसे. गुरूंच्या जवळ ज्ञान असतं म्हणून जाणतेनी गुरु भजीचे, तेने कृतकार्य होईचे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती.
त्या तत्वज्ञानातलं खरं रहस्य गुरूंना कळलं. एक किस्सा सांगतो, म्हणजे दृष्टांत म्हणून. एक व्यापारी होता, भरपूर व्यापार केला. भरपूर व्यापार केल्यानंतर त्यानं त्या पैशातून काही सोन्याच्या मोहरा खरेदी केल्या आणि त्या सोन्याच्या मोहरात तो श्रीमंत होता, प्रचंड मोठी जागा होती. आपल्या घराच्या परिसरातच त्याने एक महादेवाचं मंदिर शेजारी घराच्या परिसरात बांधलं होतं. देवाचा भक्त होता. त्याने मिळालेल्या पैशातून सोन्याच्या काही मोहरा एक धरू मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांगे. त्याने त्या 1000 सोन्याच्या मोहरा धरा, त्या सोन्याच्या मोहरा त्या पैशातून खरेदी केल्या आणि त्याची जी व्यापाराची वही असते देण्या घेण्याची जमा खर्चाची, त्याच्या जमेच्या बाजूला त्याने एक लिहून ठेवलं. चैत्र शुद्ध पौर्णिमेला, बरोबर आहे ना शब्द माझा, चैत्र शुद्ध पौर्णिमेला मंदिरावरच्या कळसात 1000 सोन्याच्या मोहरा ठेवल्या, असं त्याने लिहून ठेवलं. मंदिराच्या कळसात सोन्याच्या मोहरा ठेवल्या, ती चैत्र शुक्ल तिथी वगैरे घालून लिहून ठेवलं. दरम्यानच्या काळात तो नंतर जरा वय वाढलं, आता आपण तीर्थयात्रेला जाऊ म्हणून आपल्या तरुण मुलाकडे व्यवसाय सोपवला आणि तो तीर्थयात्रेला गेला. दुर्दैवानं जिकडं तीर्थयात्रेला गेला तिकडं काही वादळ वारा पाऊस झाला आणि त्याचा तिकडंच मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर मुलानं व्यवसाय आपल्या हातात घेतला. वडिलांनी ज्या वह्या, त्यांची जी काही वह्या होत्या सगळ्या जमा खर्चाच्या, त्या घेतल्या आणि त्यानं सगळं तपासायला सुरुवात केली. कुणाचं देणं आहे, कुणाचं आपल्याकडे येणं आहे हे बघायला सुरुवात केली. आणि हे वाचत असताना त्याला ती नोंद सापडली. चैत्र पौर्णिमेला मंदिरावरच्या कळसात 1000 सोन्याच्या मोहरा ठेवलेत. आता आपले वडील काय अशी खोटी नोंद करणार नाहीत म्हणून त्यानं तात्काळ तो त्या मंदिराच्या कळसावर चढला आणि वरचा कळस खाली काढला. आता कळस आतून पोकळ असतो, त्याच्यात कसे मोहरा ठेवणार, मोहरा मिळाल्या नाहीत. मग त्याला वाटलं की वडिलांनी चुकीची नोंद केली का काय, अशी नोंद तर करणार नाही, कारण ठळक अक्षरात जमेच्या बाजूला ही नोंद होती. मग त्याने काही गावातल्या जाणकारांना दाखवलं. त्यानं जो अर्थ लावला होता तोच सांगितला, तसाच सांगितला. पण त्याप्रमाणे मंदिराच्या कळसात काही सोन्याच्या मोहरा मिळाल्या नाही. मग त्यांना शेजारच्या गावात त्याचा एक दूरचा नातेवाईक वयस्कर आजोबा राहत होते, त्यांच्याकडे तो गेला आणि त्यांना ती नोंद त्या वहीतली दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, हे बघ, आता तू ज्या वेळी आला आहेस ती वेळ वेगळी आहे आणि मंदिराच्या कळसात ज्या वेळी ते सोन्याच्या मोहरा ठेवलेत ती वेळ काय आहे, वेगळी आहे. तेव्हा तू आता काय कर, ह्याच्यामध्ये जी लिहिलेली तिथी आहे त्याच तिथीला माझ्याकडं ये. तोपर्यंत काय कर, त्या मोहरा मिळाव्यात म्हणून तू जो कळस पाडलायस तो होता तसा कळस काय कर, पुन्हा बांधून घे. मग तो म्हटला माझ्याजवळ पैसे नाही. मग त्याने दिले पैसे, मग कळस बांधून घेतला आणि ते चैत्र शुक्ल पौर्णिमा जे काही लिहिलं होतं त्या तिथीच्या वेळी ते तिथं गेला. त्या वयस्कर आजोबांना घेऊन तो तिथं आला आणि त्या तरुण मुलाला घेऊन त्यांनी मंदिराच्या सभोवताली प्रदक्षिणा घातली. आणि प्रदक्षिणा काढत असताना दुपारी 12 वाजता बरोबर त्या मंदिराच्या कळसाची सावली जिथं पडली होती तिथं जमीन उकरायला सांगितली. आणि तिथं जमीन उकरल्याबरोबर त्याला त्या सोन्याच्या मोहरा काय झाल्या, मिळाल्या. आता वाक्य काय होतं, सगळ्यांनी वाचलं होतं. चैत्र शुक्ल पौर्णिमेला दुपारी 12 वाजता मंदिरावरच्या कळसात 1000 सोन्याच्या मोहरा ठेवल्या. वाक्य सगळ्यांनी वाचलं, पण अर्थ कुणाला कळाला, कुणातरी अनुभवी जाणकारालाच कळाला की मंदिराच्या कळसात पोकळ असतो त्यामुळे कळसात ठेवता येणार नाही. पण कळसाची सावली जिथं पडली होती त्या जमिनीत मात्र ठेवलेला तो साठा काय झाला, त्याला सापडला. सांगण्याचं तात्पर्य, वेदवाक्य, संतांची वाक्य, संतांचे अभंग यातला तात्पर्यार्थ, यातला गर्भितार्थ, यातला लक्षार्थ सांगण्याचं काम कोण करतं, गुरु करतात. आणि म्हणून गुरु हा श्रद्धेचा विषय आहे. त्यानंतर गुरुनी दिलेली साधना, बऱ्याच वेळा कुणाला नामस्मरण सांगितलं, कुणाला तीर्थयात्रा सांगितली, कुणाला देवपूजा करा म्हणून सांगितलं. मग असं वाटलं की काय होतं, त्याला नाम सांगितलंय, मला तीर्थयात्रा करायला सांगितली, दुसऱ्या कुणाला व्रतवैकल्य करायला सांगितलं, चौथ्याला कुणाला तरी ग्रंथ वाचायला सांगितलाय, असं म्हटलं की काही शिष्यांच्याच मनात संशय निर्माण होतो. तो जरा जास्त जवळच आहे, पुढं करतोय, तो जवळचा आहे म्हणून त्याला चांगलं सांगितलं आणि मला मात्र काय केलंय, मला सांगितलंय ग्रंथ वाच आणि त्याला सांगितलं हे नाम घे म्हणून. म्हणजे गुरूंच्या डोक्यात काय आहे, भेद आहे. भेद गुरूंच्या डोक्यात आहे का शिष्यांच्या डोक्यात आहे, शिष्यांच्या डोक्यात आहे. पण काय करावं, साधकांनी आपल्याला गुरुनी दिलेली जो त्यांचं वचनच आहे, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्याशी तेची देऊ.
प्रत्येकाचा अधिकार बघून गुरु साधना सांगतात. त्यामुळं अधिकारानुरूप मिळालेली जी साधना आहे ती त्यांनी सांगितल्याप्रमाणे दीर्घकाळ सातत्यानं करणं हे साधक म्हणून माझं काय आहे, कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी दिलेल्या साधनेवर काय करावी, श्रद्धा ठेवावी. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांच्या बाबतीत असाच एक प्रसंग घडला. रामकृष्ण परमहंसांच्या अनेक शिष्यांना वाटायचं की स्वामी विवेकानंद हे फार जवळचे आहेत रामकृष्ण परमहंसांना, म्हणून त्यांनी त्यांना मात्र दिलेली साधना वेगळी आहे आणि आपल्याला दिलेली साधना काय आहे, वेगळी आहे. आणि ही शंका, ही कुणकुण, हे बोलणं जेव्हा रामकृष्ण परमहंसांच्या कानावर गेलं तेव्हा रामकृष्ण परमहंसाने सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांच्यांना कृपा आशीर्वाद दिला, शक्तिपात केला. त्यांनी दिलेली शक्ती सांभाळण्याची ज्यांच्याजवळ ताकद नव्हती ते मात्र गडाबडा लोळायला लागले. याचा अर्थ गुरूंच्याकडून जे मिळतं ते सांभाळण्याचं सामर्थ्य सुद्धा शिष्याजवळ असलं पाहिजे. म्हणून आपल्याला आपला अधिकार ओळखून आपल्या गुरूंनी जे साधन सांगितलंय ते प्रामाणिकपणे आयुष्य आहे तोपर्यंत सातत्याने करत राहावं. हा श्रद्धेचा पुढचा विषय. आणि श्रद्धेचा शेवटचा विषय आत्मा किंवा ब्रह्म. ब्रह्म हे काही नाम नाही, ब्रह्माला रूप नाही. राम म्हटलं की रामाला एक नाम आहे, रूप आहे. तसं ब्रह्म ही एक कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. त्याला सत चित आनंद असं म्हणतात. निरपेक्ष अस्तित्व म्हणजे सत, निरपेक्ष ज्ञान म्हणजेच चित आणि निरपेक्ष सुख म्हणजेच काय, आनंद. असं ब्रह्म किंवा आत्मा हा श्रद्धेचा विषय आहे. का श्रद्धेनं स्वीकारायचं? उदाहरणार्थ हे घड्याळ आहे, हे घड्याळ आहे याच्यावर श्रद्धा ठेवा असं तुम्हाला सांगायची गरज आहे काय? प्रश्न कळला? हे घड्याळ आहे याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा असं सांगायची गरज नाही. कारण डोळ्यांनी त्याचं ज्ञान होतं, हातानं त्याला स्पर्श करता येतो, कानानं त्याची टिकटिक ऐकता येते. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांनी याचं मला ज्ञान होतं म्हणून हे घड्याळ आहे याच्यावर श्रद्धा ठेवा असं सांगण्याची गरज नाही. पण आत्मा किंवा ब्रह्म नावाचं तत्व हे पंच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येत नाही म्हणून तो श्रद्धेचा विषय. नुसदयाची श्रद्धा झोंबोपासी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. अर्जुना, केवळ सामान्य श्रद्धेच्या बळावर मला परमपद प्राप्त होईल असं जर तुला वाटत असेल तर ते एवढं सोपं नाही. त्यासाठी परमार्थात परिपूर्ण श्रद्धेची गरज आहे. आणि ही परिपूर्ण श्रद्धा कशावर असावी? एक वेद, दुसरा देव, तिसरं संत, चौथं संतांचा अनुभव, पाचवे श्री गुरु, सहावी श्री गुरुने दिलेली साधना आणि सातवं ब्रह्म किंवा आत्मा नावाचं तत्व. हे श्रद्धेचे विषय आहेत. यावर आपली परिपूर्ण श्रद्धा असेल तर परमपदाचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. ते परमपद म्हणजेच तुकोबा म्हणतात आनंदाचे लोही, आनंद तरंग. अशा आनंदाचा लाभ आपणा सर्वांना व्हावा अशी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद.